तर गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत ड्रग्ज यूज्ड इन पेप्टिक अल्सर. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. हा कमीत कमी 5 मार्काला आणि जास्तीत जास्त 15 मार्काला येऊ शकतो. तर त्याचा आपण सर्वात पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शनमध्ये बघा, पेप्टिक अल्सर इज द कॉमन इन प्रेझेंट डेज. पेप्टिक अल्सर हे काय बघा, सध्याच्या दिवसामध्ये कॉमन आहे. दॅट आर फुल ऑफ स्ट्रेस, टेन्शन अँड एन्झायटी. मग ते कसं आहे, खूप टेन्शनदायक आहे. मग ते कसं असते, फुल ऑफ स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि एन्झायटी आहे. पेप्टिक अल्सर इज थ्रू टू रिझल्ट फॉर्म अँड इम्बॅलन्स बिटवीन ॲसिड पेप्सिन सिक्रेशन अँड म्युकोजल डिफेन्स फॅक्टर. मग बघा, पेप्टिक अल्सरमध्ये काय होतं त्यामध्ये की बाबांनो, इम्बॅलन्स होतं. कशाचं? ॲसिडचं आणि पेप्सिन सिक्रेशनचं, दोघांचं, अँड म्युकोसल डिफेन्स फॅक्टर्सचं. तर हे होतं इम्बॅलन्समुळं काय होतं, पेप्टिक अल्सर होतो. तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघितलं आहे, पेप्टिक अल्सर हा कसा आहे, सध्याच्या दिवसामध्ये कॉमन आहे. दॅट आर फुल ऑफ स्ट्रेस. ते काय बाबा, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि एन्झायटी. पेप्टिक अल्सर इज थ्रू टू रिझल्ट फॉर्म अँड इम्बॅलन्स. इम्बॅलन्स होतं पेप्टिक अल्सरमुळं. कशामध्ये? ॲसिड पेप्सिन सिक्रेशन आणि म्युकोसल डिफेन्स फॅक्टर्समध्ये. मग बघा, डेफिनेशन काय त्याची. पेप्टिक अल्सर्स आर ट्रीटेड युजिंग डिफरंट क्लासेस ऑफ ड्रग्स. पेप्टिक अल्सर्सला कसं ट्रीट केलं जातं? वेगवेगळ्या क्लासच्या, कशाच्या? ड्रग्सच्या. दॅट आर टार्गेट ॲसिड प्रोडक्शन. मग ते कुठं टार्गेट केलं जातं? जे काय ॲसिड प्रोडक्शन आहे, म्युकोजल प्रोटेक्शन आहे आणि इन्फेक्शन इरॅडिकेशन आहे, त्यावर हे ड्रग्स यूज करून. तर बघा, डेफिनेशनमध्ये काय म्हणते, पेप्टिक अल्सर आर ट्रीटेड युजिंग डिफरंट क्लासेस ऑफ ड्रग्स. पेप्टिक अल्सरला काय केलं जातं? वेगवेगळ्या क्लासेसच्या ड्रग्सनं ट्रीट केलं जातं. दॅट टार्गेट ॲसिड प्रोडक्शन. मग ते मेनली कुठं टार्गेट करतं आहे? जे काय ॲसिड प्रोडक्शन होतं, म्युकोजल प्रोटेक्शन असतं, पुन्हा इन्फेक्शन इरॅडिकेशन असतं, त्यावर टार्गेट करून त्यांना प्रिव्हेंट करण्याचं काम केलं जातं. मग आपल्याला त्याचं काय बघायचं आता? क्लासिफिकेशन बघायचं. बघा, तर आता क्लासिफिकेशन बघू. तर मित्रांनो, आता याचं मेनली क्लासिफिकेशन आहे बघा 4 ह्याच्यामध्ये. मेनली किती ह्याच्यामध्ये? 4 ह्याच्यामध्ये. तर बघा, पहिलं दिलेलं आहे आपल्याला, ड्रग दॅट न्यूट्रिलाइज गॅस्ट्रिक ॲसिड. असे ड्रग की बाबा जे काय करतात, गॅस्ट्रिक ॲसिडला न्यूट्रिलाइज करतात. मग ते कोणते? अँटाॲसिड्स. मग अँटाॲसिड्समध्ये 2 येतात. कोणते? नॉन सिस्टमिक आणि सिस्टमिक. मग नॉन सिस्टमिकमध्ये कोणते? कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि सिस्टमिकमध्ये कोणतं? सोडियम बायकार्बोनेट. तर हे झाले ड्रग दॅट न्यूट्रिलाइज गॅस्ट्रिक ॲसिड. तर आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, ड्रग दॅट रिड्यूस गॅस्ट्रिक सिक्रेशन. असे ड्रग जे की रिड्यूस करतात काय? गॅस्ट्रिक सिक्रेशन. मग कोणते कोणते येतं बघा, हे बघा, ड्रग दॅट रिड्यूस गॅस्ट्रिक सिक्रेशन. मग त्याच्यामध्ये कोणतं आहे? पहिलं H2 ब्लॉकर आहे 1 नंबरचं. 2 नंबरचं आहे प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. 3 नंबरचं आहे म्युस्केरिक अँटागॉनिस्ट. मग H2 ब्लॉकर्समध्ये कोणते कोणते आहेत बघा, सिमिटिडिन, रॅनाटिडिन, फेमोटिडिन. प्रोटॉन पंप इनहिबिटर्समध्ये कोणते? ओमिप्राझोल, पेंटाप्राझोल. पुन्हा आता बघायचं आपल्याला अल्सर प्रोटेक्टिव्ज. अल्सर प्रोटेक्टिव्ज कोणते कोणते ते बघू आपण. अल्सर प्रोटेक्टिव्जमध्ये कोणते येणार? मेनली बिस्मथ कंपाऊंड. आणि त्यानंतर आहे बघा लास्ट ऑदर ड्रग्स. तर ऑदर ड्रग्समध्ये कोणते? प्रोस्टाग्लॅन्डिन्स. तर ऑदर्समध्ये आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन. आता त्यानंतर बघूया आपण त्याचं एक याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन यूज. तर बघा, आपल्याला सर्वात पहिल्यांदा दिले काय? ड्रग दॅट न्यूट्रिलाइज गॅस्ट्रिक ॲसिड. मग अँटाॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड असन, कॅल्शियम कार्बोनेट असन. हे झाले त्याचे एक्झाम्पल ड्रगचे. मग त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे बुवा? ते काय करतं आहे? ते काय करतं आहे? न्यूट्रिलाइज स्टमक ॲसिड. जे काही स्टमकमधलं जे ॲसिड आहे त्याला काय करायचं काम करते? न्यूट्रिलाइज करायचं काम करते. अँड प्रोव्हाइडिंग सिम्प्टोमॅटिक रिलीफ. आणि ते काय करते? सिम्प्टोमॅटिक रिलीफ प्रोव्हाइड करायचं काम करते. मग त्याचा यूज कुठं होतो? टेम्पररी रिलीफ फॉर पेप्टिक अल्सर सिम्टम्स बट नॉट क्युरेटिव्ह.
मग त्याचं काय करू शकतो आपण, टेम्पररी रिलीव्ह करू शकतो, पण त्याला क्युअर करू शकतो का, नाही, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मग 2 नंबरला काय येते बघा, ड्रग दॅट रिड्यूस गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. बघा हे ड्रग दॅट रिड्यूस गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला माहिती आहे आता, H2 ब्लॉकर्स आहेत. आपण H2 ब्लॉकर्समध्ये कोणते बघितले, सिमेटिडिन आणि रॅनाटिडिन. मग त्याच्यामध्ये त्याचं मेकॅनिझम ॲक्शन कसं आहे, ब्लॉक हिस्टामाइन H2 रिसेप्टर्स इन द स्टमक. ते काय करते, ब्लॉक करायचं काम करते. कशाला, H2 रिसेप्टर्सला, कुठल्या, इन द स्टमक, आणि रिड्यूस ॲसिड सिक्रेशन. आणि ते काय करायचं काम करते, जे काही ॲसिड आहे त्याला काय करायचं काम करते, रिड्यूस करायचं काम करते. त्यानंतर आहे त्याचं यूज काय करू शकतो आपण त्याचं, बघा यूजमध्ये स्पेशली फॉर माइल्ड अल्सर्स. जे काही माइल्ड म्हणजे मॉडरेट अल्सर्स असतील त्यांना काय करायचं काम करते, हे क्युअर करायचं काम करते. 2 नंबरला आहे बघा त्याच्यामध्येच प्रोटॉन पंप इनिबिटर्स. प्रोटॉन पंप इनिबिटर्समध्ये कोणते, ओमिप्राझोल, पेंटाप्राझोल, रॅबिप्राझोल. हे झाले त्याचे ड्रगचे एक्झाम्पल्स. मग त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे, इरिव्हर्सिबली इनहिबिट द H+K+ ATPase पंप परायटल सेल्स रिड्युसिंग ॲसिड सिक्रेशन. मग हे काय आहे, जे इनिबिट करायचं काम करते, कशाला, H+ आणि K+ला, आणि ते काय करते, रिड्यूस ॲसिड सिक्रेशन. मग त्याचा यूज काय आहे बघा, त्याचा मित्रांनो यूज काय आहे ते, फर्स्ट लाईन थेरपी फॉर पेप्टिक अल्सर्स. हे बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, फर्स्ट लाईन थेरपी कशासाठी, पेप्टिक अल्सरसाठी, स्पेशली दोज कॉज्ड बाय हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन. हे कोणती बघा, फर्स्ट लाईन थेरपी कशासाठी, पेप्टिक अल्सरसाठी, पण कोणामध्ये, स्पेशली दोज कॉज्ड बाय हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन. कोणत्या पेशंटला, ज्या पेशंटला H. पायलोरी इन्फेक्शन झालेलं आहे त्या पेशंटला. मग 3 नंबरला काय बघा आपल्याकडं, अल्सर प्रोटेक्टिव्ज. अल्सर प्रोटेक्टिव्हमध्ये काय बघा, बिस्मथ कंपाऊंड. मग त्याचं मेकॅनिझम ॲक्शन कसं आहे, फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर. ते काय करते, जे म्हणजे प्रोटेक्टिव्ह बॅरियर करायचं काम करते ओव्हर अल्सर, कुठे, ते काय अल्सर्स आहेत त्याच्यावर, आणि प्रोमोटिंग हिलिंग, आणि त्यांनाच काय करायचं काम करते, त्याला नीट करण्याचं काम करते. तर अशा प्रकारे काय, अल्सर प्रोटेक्टिव्ह. त्याचं मेकॅनिझम ॲक्शन आपण बघितलं, काय प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे कुठं, अल्सरच्या वर, आणि प्रोमोटिंग हिलिंग, आणि त्याला हिल होण्यासाठी मदत करते. तर त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो, इंडिकेशन्स. मग इंडिकेशन्स आता तुम्हाला माहीत असणार, आपण हे आपण कोणत्या पेशंटला देणार, ज्या कोणत्या पेशंटला पेप्टिक अल्सर डिसीज झाला त्या पेशंटला आपण काय करतो, पेप्टिक अल्सर ड्रग देतो. पुन्हा 2 नंबरला काय, माइल्ड टू मॉडरेट अल्सर्स. ज्या पेशंटमध्ये काय माइल्ड टू मॉडरेट अल्सर्स असतील त्यासुद्धा पेशंटमध्ये यूज करतो. नंतर काय, सिम्प्टोमॅटिक रिलीफ ऑफ पेप्टिक अल्सर. मग जे काही सिम्प्टोमॅटिक रिलीफ आपल्याला पेप्टिक अल्सरपासून पाहिजे असेल तर ते आपण कंडिशनमध्ये देतो. पुन्हा काय 4 नंबर, ट्रीट गॅस्ट्रिक ॲसिड अँड ड्युडेनल अल्सर्स. आपण यानं काय करू शकतो, जे काही गॅस्ट्रिक अल्सर्स आणि ड्युडेनल अल्सर्स असेल ते पण आपण म्हणजे नीट करण्याचं काम करतो. त्या कंडिशनमध्ये आपण हे पेप्टिक अल्सर ड्रग देतो. तर त्यानंतर आहे कॉन्ट्रा इंडिकेशन. बघा कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये काय, कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये मग हे कोणत्या पेशंटला आपल्याला द्यायचं नाही ते बघा, हायपर सेन्सिटिव्हिटी टू प्रोटॉन पंप इनिबिटर्स. बघा कोणत्या पेशंटला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होण्याचा चान्स असतो, मग त्या पेशंटला आपण हे ड्रग द्यायचं का, तर नाही द्यायचं. मग बघा सिव्हिअर रिनल इम्पेअरमेंट. ज्या पेशंटला कोणते रिनल किडनी रिलेटेड काय प्रॉब्लेम्स असतील, डिसीज असतील, तर त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे द्यायचं नाही आहे. 3 नंबर बघा, रिनल फेल्युअर. ज्या पेशंटमध्ये काय किडनी फेल्युअरचा चान्स झालेला असेल तर त्यामध्ये सुद्धा द्यायचं नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स बघा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा ड्रग द्यायचा नाही आहे. नंतर पुन्हा काय, चाइल्ड विथ व्हायरल इन्फेक्शन. ज्या कोणत्या चाइल्डला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल त्या चाइल्डला सुद्धा हे ड्रग द्यायचा नाही आहे. तर त्यानंतर आपण बघूया त्याचे साईड इफेक्ट. बघा साईड इफेक्टमध्ये काय होईल जेव्हा आपण हे ड्रग घेतल्याच्या नंतर, हेडॅक, नॉझिया, डायरिया, ॲबडॉमिनल पेन, पोट दुखेल, ॲलर्जिक रिॲक्शन्स पुन्हा होतील. त्यानंतर आपण बघूया त्याचे आता रोल ऑफ नर्स. बघा ॲज अ नर्स आपले काय काय रोल असणार मग त्यामध्ये, असेसमेंट अँड मॉनिटरिंग. मग काय करणार आपण, ऑब्टेन अ डिटेल हिस्ट्री. आपल्याला काय करायचं आहे, जी काय पेशंटची हिस्ट्री आहे त्याला काय करायचं आपल्याला घ्यायची आहे,
इन्क्लुडिंग सिम्टम्स, त्यासोबत काय त्याला कोणते कोणते सिम्टम्स आहेत ते सुद्धा. फॉर एक्झाम्पल कोणते असतील, नॉझिया असेल, व्हॉमिटिंग असेल, अँड रिस्क फॅक्टर्स, जे काही रिस्क फॅक्टर असतील ते सुद्धा. मग त्यानंतर काय 2 नंबर मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन. मग काय ॲडमिनिस्टर प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स, H2 ब्लॉकर्स, अँटासिड्स. मग पेशंटला काय कोणते कोणते मग आपण करणार ड्रग प्रोव्हाइड, प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स असतील, H2 ब्लॉकर्स असतील किंवा अँटासिड्स असतील. मोस्ट इम्पॉर्टंट कोणते बघा आपल्याला, पेशंट एज्युकेशन. एज्युकेट पेशंट ऑन डायटरी चेंजेस, अवॉइड स्पायसी फूड, अल्कोहोल अँड स्पायसी और स्मोकिंग. तर हे झालं त्याचं पेशंट एज्युकेशन. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याचं आता प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनमध्ये बघा, प्रिव्हेन्शनमध्ये काय, मॉनिटर फॉर ब्लिडिंग साइन्स, एक्झाम्पल ब्लॅक स्टूल, लो ब्लड प्रेशर अँड रिपोर्ट इमिडिएटली. तर जे काय पेशंटमध्ये कोणते सायन्स हे होते, काय कॉम्प्लिकेशन्स असतील कोणते, फॉर एक्झाम्पल कशाचे ब्लिडिंग सायन्स असतील, ब्लॅक स्टूल असेल, ते काय करायचं आपल्याला क्विकली रिपोर्ट करून घ्यायचं आहे किंवा इमिडिएटली डॉक्टरला कळवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, ड्रग्स यूज्ड इन पेप्टिक अल्सर. तर त्याचं बघू आपण आता एकदा रिव्हिजन करू. बघा, ड्रग्स यूज्ड इन पेप्टिक अल्सर. तर आता एकदा आपण शॉर्ट रिव्हिजन बघू आणि नंतर जाऊ. पेप्टिक अल्सर इज कॉमन इन प्रेझेंट इन डेज. आता बघा सध्याच्या दिवसामध्ये काय आपल्याला पेप्टिक अल्सर ही कॉमन कंडिशन आहे. त्याच्यामध्ये काय असते, फुल ऑफ ती कंडिशन कशी असते, फुल ऑफ स्ट्रेस असते, त्यामध्ये टेन्शन, एन्झायटी वगैरे असतं. पेप्टिक अल्सर इज थ्रू आउट टू रिझल्ट फॉर्म अँड इम्बॅलन्स बिटवीन. त्याच्यामध्ये काय होतं, पेप्टिक अल्सरमध्ये ॲसिड